तर बघा तब्बल अर्धा तास झाले, मांडीवणी लाकडं आहेत खाली. आणि तुम्हाला सांगतो मटणामध्ये आपण आधी पाणी टाकलेलं नाही, हे वरी असं पाणी ठेवलेलं आहे, हे पण पाणी उकळतं झालेलं आहे. हेच पाणी मध्ये टाकायचं. म्हणजे कसं माहिती आहे का, थंड पाणी टाकलं का मटण शिजत नाही, असं कडक होतंय आणि जिबीला मजा येत नाही. तर आता आपण काय करू, हे पाणी ह्याच्यामध्ये रिवर्स टाकू. हार्ड झालेलं दिसायला हे सगळं काम. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे बघा काय धिगाणा आहे, का आहे क्वालिटी. ह्याला म्हणतात मटण. जे लोक व्हेज खातेत म्हणतात आम्ही नॉन व्हेज खात नाहीत, आम्ही प्युअर व्हेजिटेरियन. असं काय तीर मारतेत म्हणायलोय. अरे जिंदगीत मुकलाव तुम्ही असला नंबर 1 आयटम खायला. हा, सगळ्यात आवडता माझा छंद काय, मटण शिजलंय का नाही बघणे आणि बघण्यातच अर्धा किलो उकड खाणे. हा. विसरलोच गडबडीत, एवढं गरम आहे. 80% शिजलेला आहे, पण आपल्याला जमतोय 80% बी, बाकीच्याला जमना. त्यासाठी अजून थोडा जाळ घालू आणि वाट बघू. तोवर तुम्ही होल्ड करा. झाले का नाही भाकरी? 1 2 3 4. चला व्हायल्यात करा जरा पटपट. पोता आणलं ना पिठाचं? हा, ओके. तर मित्रांनो, नुसतं मटण बनवून काय फायदा आहे, शेरव्यासोबत किती पाहिजे? 35. 35 भाकरी असल्याशिवाय मजा येणार नाही. भाकरी अशा का ठेवायच्या माहितीये का, नंतर थंड झाल्यावर भाकरी बिस्किटावणी लागतात आणि एकावर जर एक ठेवल्या तर भाकरी लिचलिच लागतात. बरोबर आहे का दादा? हा, दादा सुद्धा वाट बघायला की शर्वा खावा होते. हा, मटणासोबत जर भाकर खायची असेल तर कशी खायची? आरावर भाजलेली, तर खरी मजा येते. अहो, बकऱ्यानं स्वतःचा जीव दिलाय, मग कमीत कमी भाकर तर चुलीवर पाहिजे का नाही? हा हा, चला बघण्याकडं. तर बघा मटण तर शिजलेलं आहे. आमचा बापूराव आलाय. बापूराव पंचक्रोशीमध्ये जनावराचा व्यापारी आहे, म्हणजे माणसातल्या जनावराला ओळखणारा बी आहे आणि जनावराचा व्यापार करून माणसासारखं जीवन व्यतीत करते. आणि ह्याला भाजी एवढी भारी येते त्याच्यामुळे. बाजूला बसून बोल की तो मसाला थांब रे थांब, नाही तर बघून घालील. तर मित्रांनो, आज हे घटलं मला भाजी करताना. मग आता मला काय म्हणायचं, ह्याला भाजीला आपण फोडणी देऊत. कारण कसं आहे, बाकीचं तर अर्ध मी प्रिपरेशन केलेलं आहे. आता काही मसाले, ह्याला स्थानिक मसाले, हे बाजार झुडपीत आहे, हे बाजारातले पाकिट गोळा करायला लावले त्याला. का मतलब तू इकडे लक्ष देऊ नको. तर आपण सुंदर असं बकऱ्याचं मटण आज बापूकून करून घेऊ. म्हणजे कसं आहे, स्वतः खाल्ला का हाताचा वास ते खाणं होणार. ह्याला करायला लावू. हा, मसाले बघा. हा, ओके, मसाला हा बघ. हा, तिथं एक दाखव. या जवळ. खोबरा, मसाला, अद्रक, लसण, कोथिंबीर आणि इकडे बघ, हे कोथिंबीर आणि हे घरचं काळ फोर वाटण. जहिरीला झटकारा. कोथिंबीर हाय. बापू तिखट करू नको हा, पोटभर खायचंय बघ मला. तोवर इकडं सुधीर बघा उकड वाढायला पळाला बघा ताटापासला. तर आपण बी उकड खाऊ. शिजले बघा. तर आता मटण पूर्णपणे शिजलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं ह्याची क्वालिटी बघा. ह्याला म्हणतात गावरान बकऱ्याचं घरी केलेलं मटण, चुलीवरलं. तर मित्रांनो, किती बी हॉटेल असू द्या, 250 फुल करू द्या, 300 फुल करू द्या, 400 फुल करू द्या, पण घरी केलेली मजाच वेगळी. हा, भोगून रिकामा करू, सगळा माल टोपल्यात काढू. हा, चला. अरे बापरे, काय वास आहे मित्रांनो. आता मोबाईल मधून तुम्हाला मला देताही नाही तर तुम्हाला सांगतो, वासानं असं गाडबाडा लोळल माणूस. हा,
तर चला बघून गेलं चुलीवर, आता मध्ये घालू जाळ आणि तयारी फोडणीची. बापूराव चल. तर मटण उतरायची रिस्क का मी बापूला दिली नाही, कारण जनावर इकून इकून त्याच्या अंगातलं अवसान गेलेलं असतं दिवसभर. त्याच्यासाठी कमान मी घेतली. सांडल्यावर काय खाऊ, एकंदरीत आपण हे करू. बापू चल तेल फिल घे, तुला मी मसाले घेऊन येतो. तर बघा बापूरावनं तेल टाकलेलं आहे. हे खोबरं भाजून कुटल्यालं, म्हणजे हे काळ खोबरं एक नंबर चवीला. हे भाजून कांदा रेंदा बनविलेला, हे अद्रक लसण, आणि ह्याच्यामध्ये धने पावडर, काळा मसाला, लाल मसाला, सुहाना, या घरकुल, आंबारी आणि हळद, हे सगळे आयटम आहेत. एकंदरीत बापूचं बघू आता काय होतंय ती. तर चला, आज आपल्या सुपरविजन मध्ये बापूराव भाजी करीत आहे. अद्रक लसण. हा कसा आहे धाडा का, चाटून पुसून काढ, जरा सुद्धा उरू नये. ओके, अद्रक लसण टाका. अद्रक लसण. तर मित्रांनो लक्षात ठेवा, गावरान भाजी करायची कशी. हॉटेलला 4दा मातीत घालती, 4दा. तुम्ही बघा इकडे क्वालिटी बघा. हे आता तुम्हाला सांगतो, वास तुम्हाला पाठविता येणार नाहीतर वास जर आहे म्हणता कधी घास घेऊ वाटल. हा उगा नाही. आता खोबऱ्याचा धिंगाणा बघा. हा 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 हा, नंबर 1 क्वालिटी. घास बाप बुडाला चिटकल. तर बघा एकंदरीत काळे मसाले मध्ये जात आहेत. पोहे घास लवकर बुडाला चिटकल, आधीच आपल्यावर जाळणारे लोक जास्त आहेत. पाणी थोडं टाकूत आपण ह्याच्यामध्ये. आणि मित्रांनो जर ही काळं वाटण मध्ये दाखवा तुम्ही. हा ह्या लेवलला जर त्याचं तेल जर सुटलं, हो का हे तेल, हो का हे तेल जर सुटलं असं हे, तर त्याला काय करायचं माहितीये का, करपू द्यायचं नाही. त्याच्यासाठी काय करायचं, इथं बघा हे सगळी बकऱ्याच्या चरबीचे हो का तेल हो का. हा ह्याची क्वालिटी दाखवा, हो का कसा आहे पीस, हो का बघा खाली, म्हणजे ते माल जळणार नाही, हो का. दाखवा खाली दाखवा तुम्ही, मला दाखवून फायदाच नाही, हो का. मित्रांनो ज्याची दुश्मनी काढायची आणि एखादा आपल्यापैकी जर पिदाडा मित्राचा जर नशा उतरायचा असेल तर त्याला 1 चमचा खाऊ घाला. बाथरूम मध्ये जायच्या अगोदर नाही तर भिताडावर पिचकाऱ्या गेला तर आपलं नाव बदलून ठेवा. हा आणि तुम्ही भाजी कराय कुठं चुकता हे सांगतो. आता हो का आपण इथं येसूर घेतलेला आहे. येसूर म्हणजे तांदूळ, बाजरी आणि थोडी ज्वारी आणि चना डाळ हे भाजून ह्याचं पीठ केलेलं आहे. कसं ह्यानं भाजी आळून येते, म्हणजे एकदम असं गावरान शर्वा होतोय. थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे तिथं तुम्ही क्वालिटी बघा, तिथं बघा आपण पूर्णपणे शर्वा टाकलेला नाही. आणि आता काय करायचं, ह्या शर्व्यामध्ये येसूर इथं पातळ करायचा, तुम्हाला अगोदर सांगतो. बापूराव हे टाका मध्ये, अशा प्रकारे हा शर्वा अजून उरलेला आहे. ह्याच्यामध्ये शर्वा टाकून काय सांगू, काय चटके बसायलेत. पण खाण्यापुढे लोक म्हणते जिबीचे चोचले ढोंगणाला टोचले, पण इथं जिबीचे चोचले हाताला बी चटके बसले म्हणायचं काम आले. हो का कसा आहे क्वालिटी. उगा ना हो माय बकासूर म्हणते. आणि मित्रांनो इथं बघा हे सोनं कसं आहे, ज्याला कुणाला गॅरंटेड म्हैस पाहिजे, व्यापाऱ्यासारखं नाही, ओरिजिनल माल देणार, ओरिजिनल माल तुमच्याकडून विकत घेणार, योग्य पैसे देणार, असा आमचा पट्टे बापूराव व्यापारी आहे आपला. तर त्याला तुम्ही सपोर्ट करा. नांदूर घाटचा माणूस आहे आमचा, नेकनूरला वगैरे बाजारात असतंय. आणि हे सुद्धा स्टार आहे. ह्याच्यासोबतचा व्हिडिओ माझा 45 मिलियन गेला होता. म्हणजे विचार करा ही माणूस का साधा आहे का. हा आणि जनावरांचे व्यापारी साधे नसतात. त्यांच्यासारखा जालिम माणूसच कोणी नाही. हा सगळ्याला चुना लावते, ते बी कोणता, राजेश चुना. लाव चुना मळ पुना, लाव चुना मळ पुना.
हा बापूराव आली का उकळी बघा. थांब आता झालं का बघ तिकडं. हे बघ रे एकदा. हा थांब आता सूप टाकायची बारी आली बघ. हा तसं नाही, आधी आपण ह्या पिलेटीत काढून घेऊ. एवढं टोपलं मॅनेज होणार नाही. ताकद नाही, गरम आहे भाऊ. ताक बकर उचलून खांद्यावर खाल्लेला माणूस आहे मी. पण सध्या चटके बसायले त्यांना मी जरा आकडतं गेलोय. आधीच गरमी आहे, पाऊस पडन आहे एकंदरीत. हा कसा आहे संगम शेरव्याचा आणि ह्याचा. तर आता आपण टोपल्याचा आणि ह्याचा बघू. कसा आहे शेरवा. बापू उरली तर मी बाटलीत घेऊन जातो, तू टेन्शन घेऊ नको. तर मित्रांनो इकडे या. ह्याच्यात खाण्यासारखं काय आहे बघा. किडनी, बकऱ्याची किडनी. ज्याला कुणाला झाडलाय किडनी स्टोन त्यानं खावी बकऱ्याची किडनी. तर मित्रांनो इथं खाली दाखव, भाजी दाखव. हो का, एकंदरीत गावरान तडक्याची जबरदस्त भाजी झालेली आहे. मीठ सुद्धा एक नंबर आहे, तिखट सुद्धा जबरदस्त पडलेला आहे. इथं बघा क्वालिटी खाली बघ. सोनं आहे सोनं, उगं नाही. तर बापूराव ह्याला फोडणी दे. हो मी उकड घेऊन तिकडे बसतो आणि कांदा लिंबू कापतो. हा चला. तर मित्रांनो फायनल जेवताना एक व्हिडिओ घेऊ आणि मग तुम्ही सुद्धा अशी घरी भाजी करा किंवा आपल्या बायकोला करायला लावा. धन्यवाद. तर मित्रांनो व्यवस्थित मटण शिजलेलं आहे आणि ताटात सुद्धा आलेला आहे. मेजर पेट भर के खाओ. हा ए भाकर लाव. तर आता आपण व्यवस्थित शेरव्यामध्ये बुडवून. बापूरावनं खरंच कमाल केलेली आहे. मार्गदर्शन कुणाचं आहे, बकासुराचं. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सगळे मित्र मिळून पार्टी बनवी जा, एन्जॉय करीत जावा. कारण कसं आहे, मित्राशिवाय जिंदगीत रस नाही आणि बकऱ्याच्या मटणाशिवाय जिंदगीमध्ये रस्सा नाही. हा तर धन्यवाद. बकासूरला असंच प्रेम देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.